काय पातक केलं राव, आम्ही काय चूक केली या समाजाच्या लेकरानं? असून द्या ना, तुमचं देऊ नका म्हणत नाहीत, आम्ही द्या नाही म्हणत, आमचं आम्हाला देणार आहोत. आमच्या तळतळ का समजत नाही तुम्हाला? मग आम्ही खेड्यातले आम्हाला राग येतो, म्हणून आमच्या तोंडातून 4 शब्द जाते सुद्धा, आम्ही ना करत नाही. दाखवा सहन करून तुम्ही, तुमच्या पोराचं ऍडमिशन रद्द झालेलं फक्त सहन करून दाखवा मला तुम्ही. आम्ही का सहन करायचं आमचं असून? का बरं आमच्या त्याच्या मानगुटीवर कमवून दगड? 58 लाख नोंदीचा तुम्ही 2-3 दिवसाचा निपटारा करा, पुरे प्रमाणपत्र देऊन टाका म्हणा त्या नोंदी सापडल्यात. अहो यांना नसून दिलं ना राव, यांना वंशावळ कोणची लागती मिळ नाही. करा ना, ओबीसीचं आरक्षण आहे ना ते कुणबीचं, करा ना त्यांच्या धर्तीवर, कशाला डोकं? वंशावळत नाही, सक्का भाऊ, सख्या भावाला नाहीये. बरं राहून दे, हाय का प्रमाणपत्र? सख्या भावाला नाहीये. आता एक उदाहरण सांगतो, मला जेवढं माहिती आहे तेवढं, ते नाव घेतल्यामुळे बाकीच्यांना वाटण. पुन्हा मंगेश पोकळ्यांच्या पोराला दिलं आणि पुरीला नाही दिलं, येते याचा धंदा. शिरसाट साहेब बोलले, दुसऱ्या दिवशी सकाळी दिलं. ते मंत्री बिचारे, त्यांच्यावर उगाच हे करू नका तुम्ही, आमच्या यागळ्या गप्पा होत्या. हा, उगाच टेन्शन घेऊ नका तुम्ही, त्यांना बी देऊ नका. ते बिचारे काम करते, ते आहे ते बंद व्हायचे, आमच्याकडे यायचे तुमच्या धाका तुम्ही द्यायचे, दातून खुटी घालून या खांदी, त्यांचं पळापळ सुरू व्हायची. हा ना, तेच, हा हेच, हा बघ, हे सख्य भाऊ येतात. आता हे सख्य चुलत भाऊ, हे नारायण कदम आणि साहेबराव कदम, ते म्हणते तसं जमत नसतं. ते तुम्ही रक्ताला देताय ना, ओबीसी आरक्षण रक्ताचं सांगता ना, काय अडचण आहे हो तुम्हाला? कमून रोखले, पुरे राज्यातले रोखले. आता व्हॅलिटामुळे पोरांचं वाटोळ व्हायला लागलं. हे बघा, ते जे उदय सामंत साहेब येतात, त्यांचे सगळेच मंत्री येतात, तुमचे येतात पण दिसत नाही एखादी बार. जे आहे तेच सांगायलो मी, बडाई सांगत नाही. तुम्ही आलात म्हणून तुम्ही पण ऐकून घेऊ नका. आजी दादांचे पण येतात, ते बिचारे प्रामाणिक काम करतात राव. तुम्ही जर त्यांच्यावर दम भरिला ना, तर समाजाचं वाटोळ होईल. कारण ते काम करतात, त्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात काही काम असले, इतकी ऍक्शन ताबडतोब घेतात ती, म्हणून ते मराठ्यांच्या मनात गेलेत, बसलेत. तुम्ही बसा, आमचं भांडणच नाही. आणि ते तुम्हाला सत्यावर बसवून राहू काय, त्यांच्या मागं लागत दोघं एकमेकांना मजान राहा. दोघं 2 भज्या आटल्या, दोघं अर्धा खाजा, मजान राहा तुम्ही तुमचं. कसं आलेत म्हणून त्यांना दोष देऊ नका, कारण ते हमेशाच येते. आणि मी एवढ्या कच्च्या कानाचा नाही की कोणाचं ऐकून आंदोलन करा, मला फक्त माझ्या समाजाचं हित दिसतं.